चौघडे वाजले तर गडाचे दरवाजे सकाळी उघडायचे आणि संध्याकाळी बंद व्हायचे. हिरा गवळून गवळी धनगर समाजाची होती. कोजागिरीपूरची रात्र होती. माता गडावरती दूध विकण्यासाठी आली होती आणि दूध विकता विकता क्षणामध्ये विसरली आणि महाराजांच्या नियमाप्रमाणे गडाचे दरवाजे बंद झाले. ही माता गडावरती होती पण हिचं छोटं बाळ खालच्या गावामध्ये राहत होत. दूध विकता विकता गडावरती सणई चौघडे वाजले. कोजागिरीपूरची रात्र, सणई चौघडे वाजता गडाचे दरवाजे बंद झाले. ही माता रायगडावरती समोरून 500 फूट खाली उतरली. गेट जवळ जातात चांगोजी काटकऱ्या सरदारा ती विनंती केली, छोटं बाळ माझ्या बाळा दूध पाजणं गरजेचं आहे. पण त्या चांगोजी काटकरांना महाराजांची आज्ञा नव्हती. एका मराठ्याच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्याने त्या मातेला गडावरती आणलं. राहण्याची खाण्यासोय गडावरती केली. त्या मातेला राहावेना. जो रण्या वाऱ्याचा आवाज आहे आपल्या बाळाचा रण्याचा आवाज येतो. हिराने विचार केला, कोजागिरीपूरच्या चंद्रमाच्या उजेडात रायगडाचं ती 100 एकरचं पठार पेरली, पण या 100 एकराच्या पठारामध्ये रायगडाची चारी टोकं जणू काय ताशीव कडे वाटत होती. विचार केला, मनामध्ये धाडस निर्माण केलं. डोळ्यासमोर बाळा धरलं, विनंती करू लागली. पण राजे काय खाली सोडण्याची आज्ञा देईना. पश्चिमेच्या कड्यास गेली. आपल्या हातामध्ये असणारी किटली आणि आपली चप्पल त्या टोकाला ठेवली आणि तिथूनच अंग वस्त्र फाटत ते गडाच्या पायथ्याला पोचले. त्या टोकाची हाईट 1275 फूट. पायथ्याला उतरली. आपल्या बाळा कुशीत घेतलं. त्याच्यावरती मायममतेने हात फिरवलं. त्याला दूध पाजलं गेलं. पण सकाळी एक खळबळ झाली. रात्रीच्या एक माता आपल्या बाळासाठी रडत होती आणि सकाळचे 5:30 वाजले. गडाचे दरवाजे उघडले गेले पण ही माता का रायगडाच्या पायथ्याला पोहोचली नाही. राजाने काय सांगितलं असेल, त्या मातेला 100 एकराच्या परिसरामध्ये शोधावं. 100 एकराच्या परिसरामध्ये पाहिली माता काय पाहता येत नव्हती. पण शिवरायाने काय सांगितलं, या मातेला शोधण्यापेक्षा तिचं ते छोटं बाळ आहे, त्या बाळाला प्रथम दुधासाठी गडावरती आणलं. पालखी गावामध्ये पोहोचली. मातेच्या मांडीवरती मायममतेने बाळ खेळतय. माता घाबरली आणि मावळ्यांना प्रश्न पडला, ही माता गडावरून खाली कशी काय उतरली. पण त्यावेळेला त्या मातेला त्या बाळा पालखीत बसून दरबारामध्ये आणलं गेलं. विचारलं गेलं. झाली सर्व कहाणी त्या मातेने सांगितलं. मातेला प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेत तू गडावरून खाली उतरून गेल तर आताही जाऊन दाखव. माता एका रडक्या अवस्थेमध्ये प्रश्नाचं प्रत्युत्तर काय देते, राजे रात्रीच्या वेळ जात असताना या पाऊलवाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतंय. आता जातो राजे, दरी दिसते राजे, जाऊ शकत नाही. पण याच मातेने आपली छाती ठोकून सांगितलं, डोळे पुसले, राजे हा रायगड किल्ला बेलाकानं बुलंद नाही आहे. पश्चिमेच्या कड्यातून एखादी बहादर स्त्री उतरून जाते तर मोगल सत्ताधीश गडावरती सहज येऊ शकतो. आर्किटेक्टला सांगितलं त्वरित पश्चिमेला जा. कडा छाटा कड्यावरती बुरुज बांधा. त्या बुरुजाचं नाव काय द्या, त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीच्या बुरुज. अशी त्या हिरकणीची कहाणी पाहायला येते. तिची खणानारला ओटी भरली. मी वाजत काढून मिरवणूक काढसुरे गावामध्ये काढली. अशी हिरकणीची कहाणी पाहतो. पलीकडे विटांची भिंत असते का पाठीमागच्या साईडला टाकसाळ घर आहे. कॉईन छापण्याची जागा असायची. शिवाकाळात 4 कॉईन तयार असायचे. शिवराई, नाणी, मुद्रा, होण अशा पद्धतीचे कॉईन तयार व्हायचे. या अष्टकोनी महाराजांची त्यावेळची असणारी बाल्कनी असायची. याला गॅलरी सज्जा म्हटलं जातं. समोर जे स्तंभ आहेत हे सप्तमणूर आहेत. हे 7 मजली उंचावरती असायचे. प्रत्येक राजा राजधानीची शोभा वाढवायचा. आयताकृती खड्डा पाहायला येतो का, त्या कोपऱ्यामध्ये खड्डा, त्या खड्ड्यातून 11 सड्या खाली उतरून गेला. आतमध्ये 10 बायचा रूम आहे. गुप्त चर्चा करण्याची जागा असायची. आता साफसफाईने आतमध्ये वटबाग आहे. महाराजांचे हेरकाळे प्रमुख बाहेरचे नाहीत. शिवाकाळात मशाली घेऊन आतमध्ये जाऊन आतमध्ये गुपित चर्चा व्हायच्या. 200 फुटावरती उभ्या त्याला सचिवालय किंवा दप्तरखाना म्हटलं जातं. 8 मंत्र्यांचं ऑफिस कार्यालय सचिवालय इथून पास व्हायचं. याच्या पुढे जो 2 मजली चौथरा पाहतो याला दिवाणी खास म्हटलं जातं. खास मंत्रिमंडळाची होणारी मिटिंग इथे व्हायची. आणि जे छत्र पाहतो याला दिवाणी आम, जिथे छत्रपती शिवरायांनी आपला स्वतःचा राज्याभिषेक केला. गडाचा अति महत्वाचं पवित्र ठिकाण पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय.